विनंती करतो की त्यांनी आपले अनमोल असे ज्ञानामृत या ठिकाणी प्रकट करावे. रामकृष्ण हरी. आज बजरंग बलीच्या दरबारामध्ये विराट हिंदू संमेलन बोडका या ठिकाणी आयोजित आहे. व्यासपीठावरील भारत मातेच्या प्रतिमेला वंदन करून अध्यक्ष लक्ष्मणजी एरमे सर, संघवक्ते राजेशजी संन्यासी आणि प्रमुख पाहुणे स्वप्नीलजी भत्ते तथा उपस्थित संपूर्ण हिंदू समाज, आज आपण पहिल्यांदाच हिंदू म्हणून एकत्र आलेलो आहोत. तर आपल्या लक्षात आलं पाहिजे हिंदू म्हणजे कोण. लक्षात घ्या, वेळ जास्त झालेला आहे मला माहिती आहे, परंतु तरी सुद्धा विचारांची गरज आहे. आणि कार्यक्रमाचा जो उद्देश आहे त्या उद्देशापर्यंत आपण जोपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत स्टेबल राहणं आपलं कर्तव्य आहे. मायबाप लक्षात घ्या, हिंदू कोण आहे? हिंदू तो विचार आहे. हे विश्वची माझे घर, ऐसी मती दयाची स्थिर, किंबहुना चराचर आपण झाला. हे संपूर्ण विश्व माझं आहे, वसुधैव कुटुंबकम. आपल्याला संतांनी शिकवलं, अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक. आपण ज्या माऊलींची गळ्यामध्ये माळ घालतो त्या माऊलींचं स्वप्न आहे संपूर्ण विश्व सुखी झालं पाहिजे. आणि आपण व्यक्ती केंद्रित जीवन जगत असताना घरातली 4 माणसं सुखी आहेत का याचा कधी विचार करत नाही. माऊलींचा आदर्श आपण खरोखरच पाळतोय का? लक्षात घ्या, आपण जर विश्व कल्याणाचा एक विचार आहोत तर हा विचार जिवंत राहिला पाहिजे. आणि या विचारानं आपण जगतोय का? आपण कोण होतो, काय आहोत, काय व्हायलो, या सर्व गोष्टीचा विचार करण्यासाठी आपण एकत्र आलोय. आपल्याला सांगितलं जातं आपण सनातन आहोत, शाश्वत आहोत, निरंतर आहोत, अनंत आहोत, अद्वितीय आहोत, अथांग आहोत, अपार आहोत. परंतु तो अथांगपणा, अपारपणा, अद्वितीयपणा कुठेतरी एकदेशीय होतोय, कुठेतरी परिच्छिन्नतेकडे मार्गक्रमण करतोय. कुठेतरी आपण कमी होत आहोत याची भावना आणि याची वस्तुस्थिती आपल्या लक्षात आली पाहिजे. 5128 वर्षापूर्वीची आपली परंपरा आहे आणि 1400-1500 वर्षाची परंपरा असणाऱ्यांकडे 56 देश आहेत. किती देश आहेत? 56 देश आहेत. आपण जगातून कमी होतो तर जगाचं कल्याण होईल का? जगाच्या कल्याणासाठी त्यागाची पताका खांद्यावरती घेतो तो हिंदू. आणि या विचाराचा वारसा ज्याच्या ज्याच्या परिवारात आहे, जो जो जगतो तो तो बंधू. हल्ली फॅड आलाय कोणालाही बंधू, बरोबर? कोणालाही बंधू म्हणायचं, सख्या भावासोबत सुप्रीम कोर्टापर्यंत केस लढायची, बरोबर आहे? जगाच्या कल्याणाचा विचार जो जगतोय तोच बंधू. जगाचं कल्याण व्हावा हा विचार ज्याच्या ज्याच्या अंतःकरणात आहे, जगण्यात आहे, संस्कृतीत आहे, वागण्यात आहे, फक्त तोच बंधू. कोणालाही बंधू नाही म्हणायचं. ज्ञानेश्वर महाराज सांगताय, किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊनी तिन्ही लोके. कधी?
भजिजो आदि पुरुषी अखंडी. आपल्याला वारकरी संप्रदायानं जप शिकवलेला आहे. आपण जप करतो कोणाचा? माणूस दिसल्याबरोबर राम राम, लाईट आल्याबरोबर राम राम, आणि पाहून पण झालं तरी राम राम, मोडलं तरी राम राम, आणि माणूस मेला तरी आमचा राम राम घ्यावा. हा राम जपायला शिकवला, राम जगायला शिकवला. तो राम आपल्या जगण्यात आहे का? राम कोणाला म्हणतात? सावत्र आईच्या शब्दावर ज्यानं राज्य सोडलं आणि झोपडीत वनात राहिला, आणि एका आपल्या पत्नीकडे, झोपडीतल्या स्त्रीकडे एका रावणानं वाकडी नजर टाकली, तर समुद्रावरून पूल बांधून त्याच्या देशाची राख केली. त्याला राम म्हणतात. आमच्या हजारो स्त्रिया गायब झाल्या तरी आमचं रक्त सळसळत नाही. आमचं रक्त सडलंय का? एखादी मुलगी ज्यावेळेस लव जिहाद मध्ये जाते, परंतु आम्हाला त्याचं काहीच वाटत नाही. खरंच आपण राम राम म्हणणाऱ्या अवलादी जन्माला आलोत का? राम कोणाला म्हणावं, कृष्ण कोणाला म्हणावं, हे जर आपण आपल्या पुढच्या पिढीला नाही सांगितलं तर जगण्याचं नाटक फार दिवस चालणार नाही. नियती बलवंताला संधी देते. कोणाला संधी देते? बलवंताला संधी देते. मी जबाबदारीनं बोलतोय. जोपर्यंत आपण कोण आहोत याचा आपण विचार करणार नाही, आणि आपण काय म्हणून जगलं पाहिजे याचा विचार करणार नाही, तोपर्यंत आपण या पृथ्वी तलावर राहणार नाही. ही वस्तुस्थिती आहे. मी स्वतः सांगत नाही. माझा धर्म कोणाला म्हणावं? माणसं भाषण ठोकतात, कम्युनिस्ट लोक, धर्मानं काय दिलं? आपण हातानं मनगटानं कमवायचं असतं. धर्म नसेल तर तुझं मनगट राहील का? होय. आज तुम्ही या ठिकाणी सुरक्षित बसलात याचं कारण काय? धर्म आहे. तहान लागल्यानंतर असा हात केला तरी समोरचा व्यक्ती ग्लास आणून पाणी देतो, त्याचं कारण काय? रस्त्यावरती तुम्ही व्यवस्थित घरी पोहोचतात, त्याचं कारण काय? घरामध्ये जर धर्म नसेल तर बापाला भाकर भेटत नाही, वस्तुस्थिती आहे. एवढे धर्माचे उपकार आहेत. प्रत्येकाच्या अंतःकरणात धर्म असेल तर 18 वर्षाची मुलगी रात्रीच्या वेळी या भारत मातेच्या कोणत्याही कोपऱ्यात बिनधास्त वागू शकेल. हा विश्वास त्यावेळेस जगात येईल. माऊली सांगतात, सत्सुखे विश्व कोंदे, धर्माची जगी नांदे. परंतु हा धर्माचा विचार कमी झाला आणि धर्म विरोधकांचा विचार प्रबल झाला. परिणामी आमच्या मुलींवरती फसवलं जातं. आपल्या मुलीला लव जिहाद. अहो, गावोगाव कोणाची मंदिरं बांधलेत? बजरंग बलीची मंदिर आहेत. आपल्या मुलांनी सकाळी सकाळी त्या पुरुषार्थाचं दर्शन घेतलं पाहिजे. रावणाच्या लंकेत एकटाच गेला, अख्ख्या लंकेचा शोध लावला. रावणाचा मुलगा दगडावर आपटून मारला आणि रावणाच्या दाढीपासून माडीपर्यंत सर्व जण जाळलं. तुकाराम महाराज म्हणतात, हनुमंत महाबली दाढी आणि तया माझा. कारण मूर्खाला नमस्कार करायला शिकवणारी ही परंपरा नाही. दीड मतासाठी टोप्या घालते, हे की नाही? जाळणाऱ्याच्या पाळणारा राम राम करतो त्याला पाळतो, म्हणून त्याचं गाव राम राम म्हणणाऱ्या प्रत्येक गावात त्याचं मंदिर आहे. आणि रामाचा विरोध करणाऱ्याचा देश राख करतो. हा पुरुषार्थ भारताच्या रगरगात राहिला पाहिजे.
त्याच्यासाठी हनुमंताचं दर्शन करायचं. आमच्या मुली लव जिहाद मध्ये जातात कारण काय? होय, आम्ही आमच्या मुलांना सीता शिकवली नाही. आमच्या मुलींना जर सीता कळली तर लक्षात घ्या, 33 कोटी देव ज्यानं बांधवडीत घातले होते, सोन्याचा ज्याचा देश होता, नवग्रहाच्या तोंडावर जो पायरी देऊन चालत होता, तो रावण 6 महिने सीतेच्या पाया पडत होता. सीते, एकदा तरी त्या रामाचं नाव घ्यायचं बंद कर आणि या रावणाला माझं मान. 6 महिन्यात त्या रावणाचं काळ तोंड तिनं बघितलं नाही, तिला सीता म्हणतात. ही सीता जर मुलीला कळाली तर लोजिहादवर भाषण द्यायची गरज नाही, अजिबात नाही. अहो, रावणाकडे काहीच कमी नव्हतं तरी त्याच्या तोंडाकडे बघितलं नाही. आणि आमच्या मुली, त्यानंतर दुसरा एक प्रकार आहे. कोणता? नावं बदलून आमच्या मुलींना हिंदू असल्याचं भासवून फसवलं जातं. लक्षात घ्या मुलींनो, नवीन पोराची ओळख झाली की बजरंगबलीच्या मंदिरात आणायचं. हनुमान चालीसा चालू झाल्याबरोबर भूत पिशाच एका मिनिटात जर नाही गायब झाला ना तर माझं नाव वैजनाथ नाही सांगणार. पण तुम्हाला मंदिराची लाज वाटते ना, तुम्हाला मी कोण आहे यात हे ठरलंच नाही आपलं. अहो, इकडून 1.5 फूट आणि तिकडून 2 फूट नाही ते इस्राईल किती आहेत? काय क्षेत्रफळ आहे त्या इस्राईलचं? आता जग थर करताय, याच कारण आहे त्यांनी मान्य केलं आम्ही यहुदी आहोत, आमचा देश इस्राईल आहे. आपल्याला मान्य करावं लागेल मी हिंदू आहे आणि माझा देश हिंदुस्थान आहे. भारत माझा देश आहे म्हणून मला जगायचं आहे. भारत माझा म्हणण्यासाठी दम लागतो. आपला दम फक्त बायको माझी, पोरग माझं, माय भावा तुझी, बाप बहिणीचा. एक लक्षात ठेवा, जोपर्यंत आपण राष्ट्र म्हणून जगणार नाही, धर्म म्हणून जगणार नाही, तोपर्यंत किती जरी संपत्ती कमवली तर ज्ञानेश्वर महाराज सांगतात, स्वधर्म जो सांडील काळ तया ते दंडील, चोर म्हणून हरील सर्वस्व तयाचे. काहीच राहणार नाही. तुमच्या 5 मजली बंगल्यावर जर नोटीस आली ना एखाद्या बोर्डाची, तुमचा कार्यक्रम लिहिलं नाही का? संतांनी सगळ्या गोष्टी लिहिल्यात, सांगितल्या. आपल्याला ठरवायचंय, आपल्याला खरोखरच जगायचंय का? ढोंग करू नका स्वतःच्या पोटच्या पोरीला मी परी म्हणतो म्हणून. हो, ती परी सुखी राहील का याचे संस्कार द्या. नाहीतर तुमची लाडकी परी रस्त्यात गेली, कोणीतरी फसवलं तर तिचे तुकडे एखाद्या फ्रीज मध्ये सापडतात. याला जबाबदार बाप आहे, कारण त्यानं बापानं रामाचा तिला प्रताप शिकवला नाही. जर आपण सीता नाही शिकवली ना तर आपली परी आपली नाही राहणार, बरी नाही राहणार. त्यामुळे खरोखर आपण हिंदू राहिलेला शेवटचा तुकडा आपल्याला जपायचा, राष्ट्र म्हणून जगायचा, याचा विचार केला पाहिजे. तो जर नाही केला तर माऊली सांगतात, तैसी त्रिभुवनीची दुःखे नानाविध पातके, दैन्य जात तितुके तेथेची वसे. जगातलं सगळं दारिद्र्य त्यांच्या नशिबाला येईल, कारण 1947 उपकारावर मिळालेला नाही. 20 लाख लोक त्यांची मडी कोणी उचलायला नव्हतं, रस्त्यावर गिधाड खात होते. तुम्हाला धर्म म्हणून मारलं गेलं. इतिहास विसरू नका. भविष्य काय याचा विचार केल्याशिवाय जगू नका. पावलोपावली विचार केला पाहिजे.
क्षणोक्षणा हाची कोणता बायकोचा. एक लक्षात ठेवा, भारताचा विचार करणाराचीच बायको सुरक्षित राहील. भारताचा विचार करणाराचीच मुलगी सुरक्षित घरी येईल. मुलीचा विचार करणाराची मुलगी सुरक्षित नाही राहणार. काल परवा नाशिकची घटना बघितली. अहो, आम्ही पेपर उघडला की आम्हाला एकच वाचायला भेटतं, हिंदू मुलीवर अन्याय, हिंदू मुलीवर अन्याय. स्थान कोणतं आहे? हिंदुस्थान. अरे काय चाललंय? तुम्हाला मान्य आहे का देश माझा आहे? देश सोडायला निघाले प्रत्येक जण म्हणतो देश सर्वांचा आहे, देश कोणाच्या बापाचा नाही, देश सगळ्यांचा आहे. आणि सख्या भावाची वाट अडवते बिनलाज. लक्षात घ्या, देश सगळ्याचा आहे म्हणणारा भावाला घरातून येऊ देत, बापाला भाकर देत. मायबाप तुम्हाला राग येईल महाराज असं कसं बोलायले. अरे जरा तुलना करा. खरं म्हणजे त्यांची तुलना आपण सांगू नये, पण सांगण्याची वेळ येते. कधीतरी पोलीस स्टेशन मध्ये जाऊन बघा, 14 भाऊ एकत्र राहतात आणि आमची 2च भांडायला जातात. कशासाठी? जाती वर्ण व्यवस्था यामध्ये राहू नका. समरसतेचा विचार सर्व गोष्टी सांगितल्यात. मला एवढंच सांगायचं आहे, आपण राम आहोत. आपल्या रगरगात राम आहे, रोमारोमात राम आहे. डोळे झाकून रामाचा जप नाही करायचा, आपल्याला डोळे उघडून राम जगायचा आहे, राम जागवायचा आहे. दिशा दुमदुमती राम नामे, तणे कोंदली राम नामे, वायू गरजे राम नामे, योम रामे कोंदले. तो भारत पाहिजे. पसायदानाच्या 9 ओव्या या हिंदू राष्ट्राची संकल्पना आहे माऊलीची. कोणाकोणाला माहिती आहे? पसायदानाच्या 9 ओव्यामध्ये पहिली सुरुवात होती, विश्व स्वधर्म सूर्य पाहो. जगाच्या प्रत्येकाला जर स्वधर्माचा सूर्य कळाला तर दोजे वांछील, आणि स्वधर्म जर कमी झाला, कोणालाच वाटत नाही मुलीवर अन्याय व्हावा, पण होतो. कोणालाच वाटत नाही भाऊ भांडेल, पण होत भांडतो. कोण्याच बापाला वाटत नाही माझाच मुलगा मला वृद्धाश्रमात टाकील, पण धर्म कमी झाला तर टाकतो. आणि धर्म जर वाढला, जगाच्या पाठीवर धर्मच नांदू लागला, तर वर्षत सकळ मंगळी. ईश्वर निष्ठेची अनवरत या सर्व भूमीवरती ईश्वर निष्ठांची मंदिराळी झाली पाहिजे. संत एकनाथ महाराजांनी सुद्धा हिंदू राष्ट्राच्या 41 ओव्या लिहिल्या. तर भावार्थ रामायणात हिंदू राष्ट्र कसं असावं, हिंदू राष्ट्राचा व्यवहार कसा असावा, या सर्व गोष्टी सांगितल्यात. व्यापार करताना सांगितलंय, एकची वस्तू देता घेता एका बोलाचीच कथा, एका वाचून सर्वथा तुझी वार्ता, असे ना एक म्हणजे राम आहे. त्याच्याशिवाय देव ही संकल्पना तुकाराम महाराजांना मान्य नाही. तुकाराम महाराजांनी काय सांगितलं माहितीये का? अनिकाची स्तुती आम्हा ब्रह्मात्या, एका वाचून त्या पांडुरंगा. शतखंड माझी होईल रसना, जरी या वचना पालटेन. अधिकचा वेळ नाही. असो, मला एकच सांगायचंय, आपल्याला ठरवायचंय आपण कोण आहेत आणि मला जगायचंय. जगायचंय का मरायचंय? खरं सांगा. आता हे फायनल स्टेजला आहे, बरोबर आहे स्वप्नील भाऊ? तुम्ही जर आज कन्फ्युज राहिलात तर भविष्याचा विचार बंद करा. जवळच्या खिशातले 10-20 रुपये खर्च आणि तारीख आपली लिहून ठेवा. एक नाहीतर स्वाभिमान जिवंत ठेवा. मी हिंदू आहे, मला जगायचंय आणि मला राष्ट्र पाहिजे. नोकरीसाठी आणि पोटा नोकऱ्या करायच्या असतात, नोकरीसाठी जगायचं नाही. नोकरीसाठीच गेली होती पोरगी, नोकरी दिल्याचा उपकार दाखवला आणि काय केलं? नोकरी मागणारा हिंदू नको, मला राष्ट्र मागणारा हिंदू पाहिजे. कारण राष्ट्र नसेल तर नोकरी राहणार नाही, राष्ट्र नसेल तर घर राहणार नाही,
राष्ट्र नसेल तर बाप राहणार नाही, काहीच राहणार नाही. आणि राष्ट्र असेल तर कशाला धक्का लागणार. सगळीकडे जर धर्म असेल, रात्रीच्या 12ला 18 वर्षाची मुलगी गावाच्या बाजूला एकांतात जरी राहिली तर तिच्याकडे वाकडी नजर उठणार नाही. याचं कारण ज्या देशात धर्म सुरक्षित आहे तिथं स्त्री सुरक्षित आहे. आपल्याला असं सुरक्षा कवच पाहिजे असेल तर धर्म मान्य करा आणि धर्मासाठी जगा. मी खर्चत असलेला पैसा रामकृष्णाच्या विचाराला पोषक आहे का? मी करत असलेला व्यापार, मी करत असलेला व्यवहार, मी करत असलेली प्रत्येक क्रिया या भारत माझा देश आहे म्हणणारा ती सौजन्य साधणारी आहे का? नाही तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हरिबिन जन्म नरकची पै जाणार. काय हरिबिन जन्म? होय, हरीला म्हणणाऱ्याकडे सुगंध येतो, विरोध करणाऱ्याकडे गल्लीत गेलं तरी काय येतं? दुर्गंध येतो. आणि सगळीकडे सुगंध पाहिजे असेल, सर्वांना आनंद पाहिजे असेल तर एकच करायचंय, जोरदार गर्जना करूया. भारत माता की जय, भारत माता की जय, रामचंद्र भगवान की जय, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. जय जय श्रीराम. मूर्ती गहिनी कृपा केली पूर्ण फळ हे पावन कृष्ण नामे. भारताचं प्रत्येक कुटुंब पवित्र झालं पाहिजे, पावन झालं पाहिजे. भारत हा विश्व कल्याणाचा आधार बनला पाहिजे. या विचाराला सर्वांनी समर्पित जगूया. रामकृष्ण. रामकृष्ण हरी. धन्यवाद.